आज मी तुम्हाला आमच्या गोव्यातील एअरबीएनबीचा टूर देते, पण त्याआधी सकाळी-सकाळी आम्ही निघालो होतो गोवाला जाण्यासाठी. आमचे फ्रेंड्स नागपूरवरून आले होते. त्यांच्या आणि आमच्या बॅग्स गाडीमध्ये अरेंज केल्या आणि आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. मी सकाळी 4 वाजतापासून उठून सगळी तयारी केली होती, म्हणून ते उजेडही पडला नाही, तर आम्हाला भूकही लागली होती. म्हणून नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो. मागच्या वेळी पंढरपूरला जाताना या ठिकाणी थांबलो होतो आणि इतकी फ्रेश इडली मिळाली होती ना, सो परत तिथेच थांबलो. परत मग थोडा वेळ एक ब्रेक घ्यायचा होता, सो रोशनने छोटं-मोठं काही खाल्लं. त्यानंतर अनायाला खेळवत-खेळवत मी तिथे खाऊसुद्धा घातलं आणि मग आमचं लंच करून आम्ही पुढे निघालो. आणि आता गोव्याला पोहोचत नाही, तर आमची शॉपिंगही सुरू झाली होती. हा पोळी डबा मला खूप आवडला होता, पण लाकडाचा आहे, मेंटेन होईल का म्हणून मी तो घेतला नाही. आणि फायनली रात्री 9 वाजता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आणि तिथे बघताच इतका आनंद झाला ना, कारण हे एअरबीएनबी जे आम्ही बुक केलं होतं ते खूप छान होतं. आम्ही 2 BHK बुक केला होता. एक हॉल होता, अटॅच किचन होतं, 2 बेडरूम होते आणि एकदम कोझी होते. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. एकदम होमली फिलिंग येत होती. आणि जर का तुम्ही बाळासोबत जात असाल ना फिरायला, तर एअरबीएनबीच करा. खूप जास्ती सोयीस्कर होतं. हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळेलच. आम्ही 2 दिवस इथे होतो आणि इथनं बाहेर पडायची अजिबात इच्छा होत नव्हती. जर तुम्हाला स्टेबद्दल काही डिटेल्स हवे असतील तर मला खाली कमेंट करा. मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. मग इथे पोहोचल्यावर हा छोटासा एक टूर घेतला. नंतर आम्ही सगळे फ्रेश झालो आणि अनायाचं खायचं प्यायचं बनवायचं मी बऱ्याच गोष्टी घेऊन आली होती. यूट्यूबवर कंप्लीट ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलाय मी कशी तिची पॅकिंग केली होती. सो इकडे मस्त तिच्यासाठी खिचडी बनवली आणि ती पॅक करून आम्ही बाहेर घेऊन गेलो, कारण आम्हाला डिनरसाठी बाहेर जायचं होतं. मस्त असं सगळ्यांनी मिळून डिनर केलं आणि आजचा दिवस इथेच संपवला.